सगळ्यात पहिली बातमी आहे, अत्यंत महत्त्वाची। काही वेळापूर्वीच मुंबईमध्ये पोलिसांची पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी माहिती देण्यात आली आहे। ती म्हणजे कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याला पाटण्यामधून अटक करण्यात आली आहे। पाटणा पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी ही महत्त्वाची कामगिरी केली आहे। लकडावाला हा आधी दाऊद इब्राहिमचा डावा हात मानला जायचा। त्यानंतर छोटा राजन आणि दाऊदमध्ये मतभेद झाले आणि तो राजनच्या गटात गेला। खंडणी, खुनाचा प्रयत्न आणि दंगल भडकावणे असं एकूण 30 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। काही वेळापूर्वीच मुंबई पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये ही सगळी माहिती दिलेली आहे। मुंबई पोलिसांची अत्यंत महत्त्वाची अशी ही कामगिरी मानली जाते कि एजाज यूसुफ लकड़ावाला की बेटी हमारे पास 28 दिसंबर से अरेस्टेड थी, तो उसके इंटरोगेशन में हमको एजाज यूसुफ लकड़ावाला के बारे में काफी कुछ जानकारी मिली। साथ ही में हमारे सोर्सेज के द्वारा मिल रही जानकारी के अनुसार हमें इस तरह की एक इन्फॉर्मेशन थी कि 8 जनवरी 2020 को एजाज यूसुफ लकड़ावाला पटना शहर में आने की शक्यता है। इस इन्फॉर्मेशन के आधार पर हमने बिहार पुलिस के सहयोग से कल वहां पर उसका अटकाव किया। उसकी आइडेंटिटी वेरीफाई करने के हिसाब से उसको यहां लेकर आए और मुंबई शहर में कल रात को 10:30 बजे उसको ऑफेंस में अरेस्ट किया गया है। सर, एजाज लकड़ावाला जो है वो कहाँ पे छुपा हुआ था? नेपाल था या कहीं बाहर था? देखिए, एजाज यूसुफ लकड़ावाला को पकड़ने के जो प्रयास हैं वो पिछले 6 महीने से बहुत तेज कर दिए गए थे। इस दौरान हमें बहुत कुछ इन्फॉर्मेशन छोटी मोटी इधर उधर से मिल रही थी, जिन इन्फॉर्मेशंस को हम सेंट्रल एजेंसीज के जरिए से कंफर्म करने की कोशिश कर रहे थे। तो कम से कम आप समझें ये 6 महीने से ये सब कार्रवाई चल रही थी, परंतु इस कार्रवाई में तेजी तब आई जब एजाज लकड़ावाला की लड़की हमारे पास 28 दिसंबर को अरेस्ट हुई। आणि आपण याबद्दलच आणखी माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विवेक गुप्ता आपल्या सोबत आहेत। विवेक जी, कितनी महत्वपूर्ण मानी जाती है लकड़ावाला की अरेस्ट और इसकी क्राइम हिस्ट्री क्या है, इसके बारे में बताइए। कितनी आपको बताना चाहेंगे, एजाज लकड़ावाला एक बड़ा अंडरवर्ल्ड का गैंगस्टर है और 90 के दशक में ये दाऊद इब्राहिम के साथ काम करता था और दाऊद इब्राहिम का बेहद करीबी माना जाता था। लेकिन 1993 बम धमाके के बाद दाऊद इब्राहिम और एजाज लकड़ावाला में मतभेद हुए थे, जिसके बाद उसने डी कंपनी को छोड़ दिया था और छोटा राजन के साथ आ गया था। लेकिन छोटा राजन के साथ भी मतभेद होने के बाद उसने अपना गैंग बनाया और कई सालों से, यानी कि वो ऑस्ट्रेलिया, कनाडा और इंडोनेशिया से पूरा गैंग चला रहा था और हिंदुस्तान में बड़े सेलिब्रिटीज, बॉलीवुड की कहें या पॉलिटिशियन कहें या बड़े बिल्डर से फिरौती यानी उगाही का पूरा मामला है वो पूरा चलाता था। ये मामला मुंबई पुलिस के पास काफी अहम है, क्योंकि सिर्फ मुंबई में, अगर हम सिर्फ मुंबई की बात करें, सिर्फ मुंबई में 27 मामले दर्ज हैं एजाज लकड़ावाला के, जिसमें एक्सटॉर्शन, किडनैपिंग और अटेम्प्ट टू मर्डर के मामले दर्ज हैं। कई संगीन मामले दर्ज हैं और पूरे हिंदुस्तान में बात करें तो 80 से ज्यादा मामले उसके ऊपर दर्ज है। तो मुंबई पुलिस का दावा है कि पिछले 6 महीने से काफी कोशिशें की गई थी उसे जल्द से जल्द गिरफ्तार किया जा सके, क्योंकि जो इनपुट्स मिले थे सेंट्रल एजेंसी से वो मुंबई पुलिस के लिए काफी अहम थे। उसी इनपुट्स के आधार पर मुंबई पुलिस ने सबसे पहले एजाज लकड़ावाला की जो बेटी है उसे 28 दिसंबर को फेक पासपोर्ट के मामले में गिरफ्तार किया। उसके बावजूद भी एजाज लकड़ावाला की लोकेशन नहीं पता चल पा रही थी। उसकी बेटी से जानकारी मिली कि एजाज लकड़ावाला नेपाल में है और कुछ दिन बाद ही वो बिहार की राजधानी पटना में किसी काम से आने वाला है, जिसके बाद पूरी तरह जाल बिछाया गया और मुंबई क्राइम ब्रांच के पूरी टीम सबसे पहले पटना पहुंचती है। पटना पहुंचने के बाद वहां पे बिहार पुलिस की मदद ली जाती है और जाल बिछाकर एजाज लकड़ावाला को गिरफ्तार किया जाता है। और उसकी पहचान इसलिए भी मुश्किल हो रही थी केतकी, क्योंकि जो मुंबई पुलिस के पास जो पिक्चर थी वो 1993 की थी। यानी कि आप समझ सकते हैं कि लगभग 18-19 साल बाद उससे गिरफ्तार किया गया। उसका चेहरा पूरी तरह से बदल चुका था, उसकी पहचान पूरी तरह से बदल चुकी थी। इसलिए मुंबई पुलिस कोई भी कोताही बरतना नहीं चाहती थी। यही वजह है कि उन्होंने सेंट्रल एजेंसी से पूरी मदद ली, उसकी पहचान पहले वेरीफाई की और कंफर्म हो गया कि जब यही एजाज लकड़ावाला है तो उसे ऑफिशियल अरेस्ट यहाँ पे किया गया है। अब उसे मुंबई में लाया गया है और कोर्ट में पेश करने के बाद उसे 21 जनवरी तक पुलिस हिरासत में भेज दिया गया है और माना जा रहा है कि जो 27 मामले दर्ज है उसके खिलाफ उस मामलों में एक बड़ा खुलासा हो सकता है और जो पूरे मामले अब धीरे धीरे सुलझ सकते हैं। केतकी जी विवेक जी, कई सालों से दाऊद का नेटवर्क पहले जितना एक्टिव नहीं है। दाऊद ने उसके काले धंधे भी अब बदले हैं और ऐसे में लकड़ावाला के अरेस्ट से कितना फायदा हो सकता है?
देखिए, लकड़वाला अरेस्ट एक बहुत अहम गिरफ्तारी मुंबई क्राइम ब्रांच के लिए मानी जा रही है, क्योंकि जिस तरीके से पूरा नेटवर्क उसका हिंदुस्तान और एशिया के साथ साथ विदेशों में फैला हुआ था, किस तरीके से कौन कौन लड़के उसकी टीम में काम करते थे, कौन कौन जो गुर्गे हैं उसके साथ हिंदुस्तान और मुंबई में काम करते हैं, उसकी गिरफ्तारी अब संभव हो सकती है। क्योंकि ये एजाज लकड़वाला पूरी तरह से अपना अकेला जो पूरा गैंग चला रहा था। अब जो बाकी जो उसके गुर्गे हैं, जो मुंबई, दिल्ली और पटना, बिहार और जो आसपास के राज्यों में फैले हुए हैं, उन सब की भी गिरफ्तारी अब संभव है। जिस तरीके से एजाज लकड़वाला की बात करें तो उसके टारगेट पे हमेशा बॉलीवुड के बड़े सितारे, पॉलिटिशियन और बड़े बिल्डर होते थे, जिसपे वो जो धमका कर, जान से मारने की धमका कर वो बड़ी बड़ी करोड़ों रुपए की फिरौती उगाही करता था। तो कई मामले दर्ज हो चुके हैं। अब मुंबई पुलिस दावा कर रही है कि इसकी गिरफ्तारी के बाद जो उसकी पूरा गैंग है उसे पूरी तरह से खत्म कर दिया जाएगा और बाकी जो लोग फरार घूम रहे हैं उन्हें भी जल्द से जल्द गिरफ्तार किया जाएगा। केतकी जी, धन्यवाद इस पूरी जानकारी के लिए। आपण बघितलं, अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही एजाज लकडावालाची अटक मानली जाते आणि 21 तारखेपर्यंत त्याला सध्या तरी कोठडी देण्यात आली। आपण याबद्दलचे अपडेट्स घेणार आहोत। पुढची महत्त्वाची बातमी आहे, निर्भयाच्या बलात्कारांच्या फाशीची तारीख निश्चित झाल्यानंतर आता या प्रकरणी पहिली फेरविचार याचिका दाखल झाली आहे। विनय शर्मा या दोषीनं फेरविचार याचिका दाखल केली आहे। ॲडव्होकेट AP सिंह यांच्या मार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे। तर हिंसा थांबेल तेव्हाच CAA वरची या याचिकांवर सुनावणी घेऊ असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। तातडीनं सुनावणी न घेण्याबाबत सरन्यायाधीश शरद बोबडेंनी माफी सुद्धा मागितली आहे। जेव्हा देश कठीण परिस्थितीतून जातोय तेव्हा शांतता प्रस्थापित करण्याला प्राधान्य दिलं जावं, या अशा याचिकांनी शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेत मदत होणार नाही असं सरन्यायाधीश म्हणाले। तर JNU मधल्या हिंसाचाराच्या विरोधात मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर झालेल्या शांततापूर्ण आंदोलनाची दखल खुद्द उच्च न्यायालयानं घेतली आहे। शांततेत आंदोलन करून आपल्या आवाजाची ताकद कशी वाढवायची याचे धडे तरुणाईकडून शिका, अशा शब्दात हायकोर्टानं गेटवेवरच्या आंदोलनाची दखल घेतली आहे। शिवाजी पार्क हे खेळाचं मैदान आहे की मनोरंजनात्मक मैदान, याबाबत विकॉम ट्रस्टनं केलेल्या जनहित याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान खंडपीठानं तरुणांचं कौतुक केलंय। पुढची बातमी बघूयात। नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांच्या शांती यात्रेला गेटवे ऑफ इंडियापासून सुरुवात झाली आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। यावेळी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे आमदार आशिष देशमुख हे सुद्धा उपस्थित होते। गेटवे ऑफ इंडियापासून सुरू झालेली ही गांधी शांती यात्रा मुंबई, पुणे, नाशिक आणि गुजरात तसंच राजस्थान मार्गे नवी दिल्लीतल्या राजघाट इथं 30 जानेवारीला म्हणजे गांधीजींच्या स्मृतिदिनी पोहोचणार आहे। तिथे यात्रेचा समारोप होईल। हमारी यात्रा CAA, NPR और NRC के विरोध में है, जो सरकारों द्वारा, इसमें राज्य सरकारें भी शामिल हैं, उनके द्वारा जो हिंसा की गई है उसके खिलाफ है। और हम रास्ते भर जहाँ जहाँ रुकेंगे, लोगों से मिलेंगे, ये अपना संदेश देंगे। आज इस यात्रा का संकल्प मैं आपके सामने रखना चाहता हूँ बहुत कम शब्दों में, और वो यह है कि हम अम्बेडकर जी द्वारा बनाए हुए संविधान की रक्षा करेंगे। हम देश का दोबारा बंटवारा नहीं होने देंगे। हम गांधी की दोबारा हत्या नहीं होने देंगे। अतिशय शांततेनं विद्यार्थी या विचारधारेच्या लढाईमध्ये शांतता होताना त्यांना अगदी सरकारी गुंडाकडून मागलं जात आहे। जे JNU मध्ये झालं, जे जामियामध्ये झालं, जे अलीगडमध्ये झालं, सरकारचा पूर्वनियोजित गट आहे आणि एकंदरीत देशाचं विभाजन करण्याचं हा तुमचं नाव आहे। याच्या विरोधात अत्यंत गांधींच्याच मार्गाने, सत्याग्रहाच्या मार्गाने यात्रा कुठं बंद नाही, कुठंही काही। मी असं म्हणेन की एका प्रकारचं हे मनुष्य पुढे जाऊन कशाला उभी आहे, युद्धच आहे असं मी म्हणेन। शांततेने हे युद्ध लढावं लागेल। आपण असणारं संविधानिक व्यवस्था मान्य करतोय आणि RSS त्यांना त्यांची सामाजिक व्यवस्था आणायला बघते। या दोन्हींमधला असणारा हा लढाई, हा शेवटी पॉलिटिकल लढाई असं मी त्या ठिकाणी मानतो। हा पॉलिटिकल प्लॅटफॉर्मवरतीच लढला गेला पाहिजे आणि त्याला आपण कशा रीतीने स्वरूप देऊ, हा मला वाटतं महत्वाचा आहे। ये बड़ा शांतिपूर्ण संघर्ष है और मुझे खुशी है कि शांतिपूर्ण संघर्ष की नेतृत्व की जिम्मेदारी यशवंत सिंह ने अपने कंधे पर ले ली
और मुझे मालूम है कि उनकी पूरी यात्रा में दिल्ली में पहुंचने तक जगह जगह पर समाज की नई पीढ़ी के प्रतिनिधि और अलग अलग वर्गों के प्रतिनिधि बड़े हिस्से से शामिल यहाँ हो जाएंगे. तर भाजप देशाचं विभाजन करण्यासाठी असं कायदे आणतंय आणि संपूर्ण देशावर भाजप विचारसरणी लादू शकत नाही असं नवाब मलिक म्हणाले. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी. आपल्यासोबत कॅबिनेट मंत्री नवाब मलिक आहेत. आज यशवंत सिन्हा यांनी गांधी शांती यात्रा सुरू केलेली आहे. कसं बघताय, तुमच्या पक्षाने पण याला पाठिंबा दिला? असं आहे, देशभरामध्ये ज्या पद्धतीने भाजपने गेल्या काही महिन्यामध्ये एक वेगळा वातावरण केलेलं आहे, दुफळी निर्माण करण्याचं काम ते करत होते. पण कुठेतरी धर्म जाती सोडून विशेषकर तरुण वर्ग, विद्यार्थी त्यांना ह्या परिस्थितीला कुठेतरी विरोध आहे. ही परिस्थिती समोर येऊ लागलेली आहे. सीए असतील, एनआरसी असतील, एनपीआर असतील, त्याच्या विरोधात संपूर्ण देश कुठेतरी पेटून उठलेला आहे. आणि भाजपचे लोक कुठेतरी ज्या पद्धतीने देश विभाजन करण्याची मानसिकतेने हे कायदे समोर आणताय. काही ठिकाणी त्यांच्या राज्य असताना तिकडे हिंसा झाली, गोळीबार झाला, लोकांची हत्या करण्यात आली. एकंदरीत देश शांत राहिला पाहिजे. विरोध करणं हे जनतेचे अधिकार आहे. विरोध करत असताना हिंसा होऊ नये आणि कुठेतरी सरकारला समजलं पाहिजे की स्वतःचे जे विचारसरणी आहे ते संपूर्ण देशावर ते लादू शकत नाही. भारत हे कुठेतरी सर्व धर्मीय लोकांचा देश आहे, विविध जातींचे देश आहे, विविध भाषा बोलणारी लोक इथे, मुठभर लोक स्वतःची विचारधारा लादण्याचं काम करताय. ते आता लोकांना सहन होत नाही. आज पंतप्रधानांचा जो आसामचा दौरा होता तो देखील त्यांना रद्द करावा लागला, कारण एनआरसीला खूप मोठा विरोध होतोय आसाममध्ये. नाही, ते त्यांच्या चुकलेलं आहे. त्यांनी हे स्वीकार केलं पाहिजे. कुठेतरी अमित शहा बोलत राहिले आणि पुढे जात राहिला. मोदी साहेबांनी यू टर्न मारल्यानंतरही लोकांना विश्वास बसत नाही. अमित शहा यू टर्न मारताय तरी विश्वास बसत नाही. कारण वैचारिक लढा हे देशामध्ये सुरू झालेला आहे. मुठभर लोकांची विचारधारा हे संपूर्ण देशाला स्वीकार होणार नाही. हे त्या लोकांना कळलं पाहिजे. सरकार शपथ घेत असताना कोणाशी मी ममतभाव किंवा आकाश बाळगणार नाही. हे शपथ घेत असताना मंत्री त्या पद्धतीने वागताय. मुख्यमंत्री त्यांचे विविध राज्यांमध्ये वेगळी भाषा बोलताय, वेगळ्या पद्धतीने कुठेतरी आदेश देत आहे. हे सगळं वातावरण चुकीचं आहे आणि कुठेतरी देशाला एकसंग ठेवण्यासाठी ही यात्रेची सुरुवात झालेली आहे. आज यशवंत सिन्हाजींनी सांगितलं आहे की देशचा नेता कैसा हो, पवार साहेब जैसा हो. म्हणजे कुठेतरी पवार साहेब पुढे आले पाहिजे, लोकांना एकजूट केलं पाहिजे आणि कुठेतरी सरकारवर दबाव निर्माण करून की तुमची विचारधारा तुमची पुरता ठेवा. देशाची घटना, त्या घटनेनुसार जी जबाबदारी सरकारची आहे त्या पद्धतीने त्यांनी काम केलं पाहिजे. अरुण पेंडेकरसोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर बातमी आहे राज्यातल्या नाराजी नाट्याची. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूर पालकमंत्रीपद घेणार नसल्याचं सांगितलंय. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ते पत्रही पाठवणार आहेत. कोल्हापूरचं पालकमंत्रीपद अन्य कोणाला तरी द्यावं अशी विनंती ते करणार आहेत. न्यूज 18 लोकमतनं त्यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी स्वतःच याची पुष्टी केली आहे. तर 26 जानेवारीला सगळे पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात झेंडे फडकावतील. नाराजी नाही असं नवाब मलिक म्हणाले. नाही, आता हे मीडियाच्या माध्यमातून हे नाराज ते नाराज, कोणी नाराज नाही. 26 तारखेला सर्व जिल्ह्यावर पालकमंत्री झेंडा फडकवतील. आमच्या मंत्र्यांची बैठक झाली. जबाबदारी मला पण परभणी जिल्ह्याची देण्यात आलेली आहे. मी मुंबईचा असताना मला परभणी पाठवण्यात आलेला. मंत्री हा राज्याचा असतो, जिल्ह्याचा नाही. हे मंत्री समजत आहे आणि गैरसमज लोकांनी निर्माण करू नये. दरम्यान राज ठाकरे आणि भाजप एकत्र येतील असं मला काही वाटत नाही असं मत कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केलंय. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची 2 दिवसांपूर्वी भेट झाली आणि त्यानंतर सुरू झालेल्या चर्चेबाबत ते बोलत होते. या राज्यामध्ये विविध नेते भेटत राहत आहेत. शिवसेनेच्या शपथविधीला राज ठाकरे हजर होते. गडकरी राज ठाकरेची मुलाखत होत असतात. पवार साहेबांना मोदी सांगता माझी गुरु आहे. याचा अर्थ राजकीय गणित जुळतील आम्ही मानत नाही. जे काही पॉलिटिकल पुढे होतील ते होतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 2 दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. कलाग्राम महाएक्स्पोचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. यावेळी त्यांनी उद्योजकांना संकटामुळे खचून न जाण्याचा सल्ला दिला आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापनेतल्या अडथळ्याचं उदाहरण त्यांनी यावेळी दिलं. उद्योगमंत्री सुभाष देसाई, अब्दुल सत्तार आणि राजेश टोपे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. काय करायचं हे सगळं आम्ही करू शकतो, पण सरकार हे काय ऐकतच नाही आणि तेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो.
आम्ही त्यावेळेला त्या उद्योजकांना मुद्दाम चावी द्यायचे, काय करायचं, बेकार सरकार आहे, काय करत नाही, असंच आहे, बघा नाही इकडे कशी वाट लावली, ते बघा तिकडे कशी वाट लावलेली आहे. आणि करता करता आता या खुर्चीमध्ये बसलेलो आहे. आता नाही बोलता येणार हे सरकार असंच आहे. आता मी म्हणेन हे सरकार असं आहे की तुम्हाला तुमच्या पायावरती खंबीरपणाने उभं करणारं हे सरकार आहे. आज अडीअडचणी खूप आहे प्रत्येक क्षेत्र म्हटल्यानंतर. आता आम्ही सुद्धा सरकार स्थापन करताना किती अडचणी होत्या, पण केली ना त्याच्यावर मात. आता तसं उद्योजकांमध्ये मात करायची असते, हिंमत पाहिजे, जिद्द पाहिजे, ईर्ष्या पाहिजे. पुढची बातमी आहे नवी मुंबईतली. डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर असलेल्या आरोपाच्या विनयभंगाच्या प्रकरणानं एक वेगळंच वळण घेतलंय. 2 दिवसांपूर्वी घरात चिठ्ठी लिहून बेपत्ता झालेली पीडित मुलगी अजून सापडलेली नाही, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे ड्रायव्हर असलेल्या दिनकर सावळेकडून गायब असलेल्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांना पनवेल कोर्टातच धमकावण्यात आल्याचा दावा पालकांनी केलाय. परवा दुपारी पनवेल कोर्टात निशिकांत मोरे यांच्या जामिनावरची सुनावणी सुरू असताना मुलीच्या वडिलांच्या जवळ जात शांत रहने का, मैं उद्धव ठाकरे का ड्रायव्हर हूं, अशी धमकी दिनकर साळवे यांच्याकडून देण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. करता हूँ सर, आपका नाम लेके हम लोग को ऐसा किया है, आप इसमें कोई तो एक्शन लिए, कुछ तो हमको जवाब दो ना. आप इतना बड़ा आप मारिटस लाते हो, आपके नाम से मेरे को टॉर्चर किया गया है सर. कहीं ना कहीं आप अपने आप को महसूस कर हाँ, मैं बिल्कुल इधर मेरी कोई सुरक्षा नहीं है, कभी भी मेरे को कोई मार सकता है सर. हमारा पूरा परिवार एकदम सदमे में है सर. कुछ हमको समझ में नहीं आ रहा है कि हमारे साथ सुबह आने वाला सुबह कैसा आने वाला है. और मैं मीडिया को भी बोलना चाहता हूँ सर, मेरी आवाज़ सीएम तक कैसा भी करके जल्दी से जल्दी पहुँचा दी जाए, क्योंकि मेरी बच्ची बच सकती है सर. अभी तक तो उसको शायद मारा नहीं होगा, ऐसा मेरा दिल बोलता है. मेरी बच्ची मेरे को मिल जाए तो मैं मीडिया का धन्यवाद करूँगा. आपण या बातमीचे अपडेट्स घेणार आहोत. पुढची बातमी आहे मुंबईतली. मुंबईत हात चलाखीनं फसवणूक करणाऱ्या 2 आंतरराष्ट्रीय आरोपींना अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे. अंधेरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका व्यक्तीला 2 अनोळखी व्यक्तींनी परदेशी असल्याचं सांगत भारतीय नोटा दाखवायला सांगितल्या. या व्यक्तीला बोलण्यात गुंतवून त्याच्याकडून 10,000 रुपये लंपास केले गेले. सीसीटीव्हीच्या आधारे या आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली. अंधेरी पोलीस आता या प्रकरणी पुढचा तपास करतायत. हात चालाकीने 2 लोकांनी एका माणसाला हात चालाकीने त्याच्याकडनं डॉलरचे रुपया बदलून द्या म्हणून सांगून त्याला 10,000 रुपये त्याच्याकडनं घेतले होते. त्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान इराणचे 2 नागरिक आम्ही अटक केलेले आहेत. त्यांच्याकडे इराणचा पासपोर्ट आहे आणि त्यांच्याबरोबर इंट्रोगेशन केल्यानंतर असं समजलं की ते डॉलर चेंज करण्याच्या नावाने हात चालाकीने रुपये मोजताना जे फिर्यादी आहे त्याच्याकडनं त्यांनी पैसे घेतलेले आहेत आणि आणखीन पण ठिकाणी त्यांनी असं करण्याची फार शक्यता आहे. हे लोक वेगवेगळ्या देशांमध्ये जात आहेत आणि असे प्रकारचे क्राईम्स करत आहेत. पुढची बातमी आहे अत्यंत धक्कादायक अशी, वन्यप्रेमींसाठी तर अत्यंत दुःखद अशी बातमी आहे. गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या महादई अभयारण्यातल्या गोळावली जंगलामध्ये चक्क 4 पट्टेरी वाघांची हत्या झाल्याचं समोर आलंय आणि ह्या हत्या विषप्रयोगानं केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी आतापर्यंत वनविभाग आणि गोवा पोलिसांनी 3घांना अटक केली आहे. आणखी तपास सुरू आहे. वनविभागानं टास्क फोर्स उभा करून सगळीकडे कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे. निश्चित रूप से बड़ा ही सैड इवेंट है और हम लोग जांच में लगे हुए हैं. तो ऐसा लग रहा है क्योंकि 2 मरे हैं तो इसका मतलब है कोई पॉइजनिंग है. तो इन्वेस्टिगेशन तो पूरे पोस्टमार्टम रिपोर्ट के बाद उसकी फॉरेंसिक स्टडी के बाद ही कंफर्म होगा कि पॉइजन है कि नहीं है. तो हमारी इन्वेस्टिगेशन चल रही है और निश्चित रूप से बहुत दुखद विषय है. अरे इसके बारे में पुलिस कंप्लेंट वगैरह की है सर क्या? नहीं, पुलिस को भी हमने हेल्प लिया है, पुलिस को भी कंप्लेन किया हुआ है. तो और भी पुलिस के लोग भी कल आए थे इस एरिया में, स्निफर डॉग भी लगाए गए हैं. तो सभी पुलिस से भी हेल्प लिया जा रहा है. पुढची बातमी आहे एका अपघाताची. औरंगाबाद पैठण रोडवर इसारवाडीजवळ एक अपघात झालाय. कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि या अपघातात कारमधल्या 3 जणांचा जागेवरच मृत्यू झाला. अत्यंत भीषण असा हा अपघात आहे कारण समोरासमोर धडक झाली. आपण ही या फोटोमधून बघू शकतो. अक्षरशः चक्काचूर झालेला आहे या गाडीचा. साहजिकच त्याच्यामध्ये जे 3 जण होते त्या 3घांचा जागेच मृत्यू झाला. ही ट्रक कारमध्ये घुसली आणि हा भीषण अपघात झालाय.
यानंतर आहे थलैवाबद्दलची. तमिळ चित्रपटसृष्टीचा नायक सुपरस्टार रजनीकांत यांचा 17वा वाढदिवस आहे आणि या आजच्याच दिवशी त्यांचा तमिळ भाषेतला दरबार हा चित्रपट प्रदर्शित होतोय. मुंबईतल्या त्यांच्या चाहत्यांनी तर रजनी मक्कल नाला मंडलम ही संस्था काढली आहे आणि या संस्थेनं रजनीकांत यांच्या वाढदिवसानिमित्त 70 फूट कटआउट लावलं. 70 महिलांना साडी वाटप करण्यात आलं. शेकडो चाहत्यांसोबत हा सिनेमा आज पहाटेच पाहण्यात आला. रजनीकांत हे तामिळनाडूचे सक्रिय राजकारणी होऊन आता मुख्यमंत्री सुद्धा होतील अशी आशा यावेळेला व्यक्त करण्यात आली. प्यार का पंचनामा फेम अभिनेता कार्तिक आर्यन यानं काल चक्क बोटीनं प्रवास केला. कार्तिकला मड आयलंडहून परतायचं होतं, पण मालाड भागात कायमच प्रचंड वाहतूक कोंडी असते आणि त्यात कार्तिकला आधीच उशीर झाला होता. मग त्यानं मड जेट्टीवरून बोटीनं सरळ मारवे गाठलं. साहजिकच त्याच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठीही अशी भरपूर गर्दी झाली होती. यानंतर जाऊया शिमल्यामध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. घराबाहेर उभ्या असलेल्या गाड्यांवर हा असा सतत बर्फवर्षा होतोय. त्यामुळे सगळीकडे ही बर्फाची चित्र तयार झाल्यासारखी वाटत आहेत. पण या बर्फवृष्टीमुळे अनेक ठिकाणचे रस्ते बंद झालेत आणि जनजीवनही विस्कळीत झाले. शिमल्यामधली ही दृश्य आहेत. पूर्ण उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आहे आणि त्यातल्या त्यात शिमला कुलू मनालीमध्ये तर भरपूर बर्फवृष्टी सुरू आहे. या बर्फवृष्टीमुळे संपूर्ण रस्त्यांवर बर्फ साठलेल्या घरांवर झाडांवरही असं सततची बर्फवृष्टी होतीये. तर शिमला परिसरामध्ये बहुतांश रस्ते बर्फाखाली गेले, त्यामुळे वाहतूक इथे वारंवार ठप्प होतीये. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनच्या जवानांकडून रस्ते मोकळे करण्याचं काम सुरू आहे. अनेक रस्त्यांवर 2 ते 3 फूट बर्फाचा थर दिसतोय, त्यामुळे सर्वाधिक अडचण होतीये ती छोट्या वाहनांना.